संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मान्सूननं रौद्र रूप धारण केलं आहे। हवामान विभागानं पुढील 72 तासांसाठी राज्याला हाय अलर्टवरती ठेवलंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि आपत्कालीन यंत्रणा रात्रभर नियंत्रण कक्षामधनं परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे आजचं कामकाज हे पूर्णपणे दिवसासाठी तहकूब करण्यात आलं। ही आपल्या राज्यामधील एकूण परिस्थिती किती संवेदनशील आहे हे दर्शवण्यासाठी पुरेशी आहे। सर्वात मोठा आणि चिंताजनक इशारा नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे। हवामान खात्यानं 7 जुलै रोजी नाशिकला रेड अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा थेट इशारा देखील देण्यात आलाय। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरामध्ये तब्बल 300 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे। या गंभीर इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनानं अत्यंत कडक पावलं उचलली आहेत। सुरक्षेचा उपाय म्हणून 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यामधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। इतकंच नाही तर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारे सप्तशृंगी गड 7 जुलै ते 9 जुलै या 3 दिवसांसाठी भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। नाशिक सोबतच उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील पायाभूत सुविधांना निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसलाय। मिसिंग लिंक प्रकल्पाचा स्लॅब कोसळलाय। अवघ्या काही दिवसांपूर्वी अब्जावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक या बोगद्याला पहिल्याच मोठ्या पावसानं मोठा हादरा दिलाय। लोणावळ्याच्या जवळ बोगद्याच्या प्रवेशद्वाराचा सुरक्षा स्लॅब कोसळला आहे। डोंगरावरनं आलेला माती आणि पाण्याचा मोठा ढिगारा थेट मार्गावरती आला। सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या हा हायवे पूर्णपणे बंद करण्यात आलाय आणि वाहतूक देखील वळवण्यात आली आहे। रेल्वे आणि विमान सेवा कोलमडली आहे। भोरघाट क्षेत्रामध्ये रेल्वे ट्रॅकवरती दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे संपर्क पूर्णपणे तुटलाय। अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतीये। मुसळधार पाऊस आणि मग खराब हवामान यामुळे मुंबई विमानतळावरील धावपट्टीची दृश्यमानताही कमी झाली आहे। 17हून अधिक विमानांची उड्डाणं ही रद्द करावी लागली आहेत आणि अनेक विमानं वळवण्यात आली आहेत। निसर्गाच्या या थैमानामुळे राज्यामधील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 13 निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मुंबईमधील मानखुर्द परिसरामध्ये 3 मजली चाळ कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे। कोकणामधील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवरनं वाहतायत। लोकांच्या सुरक्षेसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तत्परता दाखवत सर्व खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे कडक निर्देश दिले आहेत। तसेच दुपारी मुंबईच्या समुद्रामध्ये 13 फुटांपेक्षा उंच लाटा म्हणजेच हाय टाईड येणार आहे। जर पाऊस आणि हाय टाईड एकाच वेळी आले तर मग मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची मोठी शक्यता निर्माण होईल। यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक ताजी अपडेट समोर आली आहे। दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे एक्सप्रेसची मिसिंग लिंक प्रशासनानं युद्ध पातळीवरती काम करून काल रात्री 10 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केली आहे। मुख्य बोगदा हा पूर्णपणे सुरक्षित असला तरी देखील घाट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे। त्यामुळे हायवे पोलिसांनी वाहन चालकांना अत्यंत सावधगिरीनं गाड्या चालवण्याचं आवाहन केलं आहे। अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपली सुरक्षा ही आपल्याच हातामध्ये आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा या पावसाच्या वातावरणामध्ये घाटामधील पर्यटन टाळा। पुढील 3 दिवस वीकेंड किंवा पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधबे किंवा मग किल्ल्यावरती जाणं पूर्णपणे थांबवा। तिथे बंदी घालण्यात आली आहे। दुसरं म्हणजे प्रशासकीय माहितीचा वापर करा। सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। स्थानिक महापालिकेचे अपडेट्स तपासूनच अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडा। हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। सुरक्षित रहा आणि काळजी घ्या।